पोलीस भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात जे GR या ठिकाणी आलेला आहे आणि त्या पत्रक या ठिकाणी भरपूर या ठिकाणी व्हायरल होता आणि त्यामध्ये फॉर्म भरण्याची जी तारीख दाखवण्यात जात आहे 1 नोव्हेंबर 2025 ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत त्यावर फॉर्म भरण्याची तारीख या ठिकाणी दाखवण्यात जात आहे, लक्षात ठेवा। आणि यावर जे भरपूर विद्यार्थ्यांनी भरपूर जणांनी यावर जे व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहे की पोलीस भरतीचे जे फॉर्म आहे हे 1 नोव्हेंबर पासून या ठिकाणी चालू होत आहे आणि यामध्ये काय सत्यता आहे आणि कधीपर्यंत ही भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, तर याबद्दल सुद्धा आपण तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येणार आहे आणि ही जाहिरात कधीपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा आपण आहे। त्याचबरोबर हे पत्रक जे किती खरे आणि किती खोटे आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पोलीस भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल सुद्धा पुढे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर व्हिडिओ आपल्याला पूर्ण कंटिन्यू पाहायचा आहे। उंची वगैरे किती लागते, ग्राउंड वगैरे किती आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढे या ठिकाणी सांगणार आहे। सध्याच्या कंडिशनला जर आपण पाहिलं तर 2-3 दिवसा अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो हे पत्रक या ठिकाणी आलं आणि सर्वांनी जे स्टेटस सुद्धा त्याचे ठेवले, त्याचबरोबर भरपूर जणांनी जे इंस्टाग्रामवर सुद्धा ते व्हायरल केलं, यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा सर्वांनी व्हायरल त्या ठिकाणी केलं। जसं ते पत्रक आलं मी सुद्धा त्यावर 1-2 व्हिडिओ त्या ठिकाणी टाकले, कारण की घाईगडबडमध्ये काहीच या ठिकाणी भांडण तर डायरेक्ट व्हिडिओ टाकून दिलेला आहे, लक्षात ठेवा। तर यामध्ये भरपूर जणांनी व्हिडिओ या ठिकाणी टाकले आहे की पोलीस भरतीची जाहिरात आली आहे, पोलीस भरतीचा GR आलेला आहे। तर हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता, ठीक आहे। तर हे काही पत्रक ते आहे, लक्षात ठेवा, ज्यावर संपूर्ण तारीख या ठिकाणी दाखवल्या जात आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची जी तारीख आहे 1 नोव्हेंबर 2025 दाखवल्या जात आहे आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याची जी अंतिम तारीख आहे 30 नोव्हेंबर 2025 हे या ठिकाणी दाखवल्या जात आहे। त्यामध्ये हे सर्व यामध्ये दाखवल्या जातात, साधारण सूचना सुद्धा दिलेल्या जात आहे, आवश्यक कागदपत्र सुद्धा त्यावर दाखवले जात आहे। पोलीस शिपाई झालं, पोलीस शिपाई चालक झालं, पोलीस बॅट्समन, पोलीस कारागृह झालं, SRPF झालं, ठीक आहे। तर हे पत्रक या ठिकाणी आलेलं आहे, लक्षात ठेवा। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अजून जर आपण या ठिकाणी पाहिलं हे पत्रक खरी आहे की खोटी आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सध्या तरी आपण पाहिलं ऑफिशियली जी वेबसाईट आहे, ऑफिशियली वेबसाईटवर अजून काहीही या ठिकाणी आलेलं नाही आहे, लक्षात ठेवा। जे महाराष्ट्र पोलीस भरतीची जी ऑफिशियली वेबसाईट आहे, तर वेबसाईटवर अजूनही काहीही या ठिकाणी जाहिरात आली नाही आहे, कोणतेही या ठिकाणी नोटीस या ठिकाणी आलेलं नाही आहे, लक्षात ठेवा। आणि आपण तर या ठिकाणी तुम्ही पत्रकावर या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी दिलेला अर्ज ऑनलाईन भरण्याकरिता आवश्यक माहिती ही वेबसाईट दिली आहे www.policerecruitment2025.mahaIT.org। त्याचबरोबर जे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरवण्याची जी सुविधा फक्त आहे तर ते www.policerecruitment2025.mahaIT.org हे वेबसाईट यावर दाखवले जात आहे, ह्या पत्रकावर दाखवले जात आहे। आणि हे जर आपण या ठिकाणी जर आपण सर्च केलं क्रोम ब्राउझरवर तर ते वेबसाईट या ठिकाणी दाखवले जात नाही, लक्षात ठेवा। कुठेतरी चुकीचा प्रकार या ठिकाणी वाटत आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता पाहूच आपण, कारण की 1 नोव्हेंबर जे जवळच तारीख आहे, लक्षात ठेवा। मला नाही वाटत की यामध्ये, कारण की जाहिरात जर या ठिकाणी निघाली असती, भरती जर 1 नोव्हेंबर पासून असती, तर आतापर्यंत जे विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत सर्व जिल्ह्याचे पत्रक या ठिकाणी आलं असतं की ह्या जिल्ह्यामध्ये एवढे जागा जी रिक्त आहे, SC ST OBC WC NTV ओपन SBC SBC अशी भरपूर जे विद्यार्थी मित्रांनो गडबड आतापासून या ठिकाणी चालू झाली असती, पण अजून काहीही गडबड जे सध्याच्या कंडिशनला नाही आहे, लक्षात ठेवा। याच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो फेक वेबसाईट सुद्धा आली होती, लक्षात ठेवा, तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी पाहिलं। जसं मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी जसं आपण फॉर्म भरायच्या वेळेस जशी वेबसाईट होती, सेम तशीच वेबसाईट जे विद्यार्थी मित्रांनो फ्रॉड वेबसाईट त्या ठिकाणी आली होती आणि त्यावर सर्व तारीख त्या ठिकाणी दाखवत जातात की फॉर्म भरण्याची तारीख, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख, किती दिवस बाकी आहे, 36 दिवस बाकी आहे बाबा, ठीक आहे। तर ह्या काही सर्व टाइम त्यावर जे काउंटिंग सुद्धा चालू होते त्या वेबसाईटवर, पण ते फेक वेबसाईट होती। तर त्यावर जे कायदेशीर कारवाई या ठिकाणी करण्यात आली आणि ते फेक जे वेबसाईट आहे तर ते हटवण्यात आले, लक्षात ठेवा।
तर हे काही जे विद्यार्थी मित्रांनो फ्रॉड वेबसाईट याच्या अगोदर आलेला आहे, तर पत्रक तर या ठिकाणी काहीच नाही लक्षात ठेवा, कारण की एवढी मोठी वेबसाईट जर फ्रॉड या ठिकाणी येत असेल, फेक येत असेल, तर हे जे फोटो जे विद्यार्थी मित्रांनो काहीच त्यामध्ये हे नाही लक्षात ठेवा। तर समोर जर आपण पाहिलं तर समोर जे विद्यार्थी मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, जसं जिल्हा परिषद झालं, पंचायत समिती झालं, महानगरपालिका झालं, तर डिसेंबर महिन्यामध्ये ह्या निवडणुका असणार आहे। आणि आचारसंहिता जे विद्यार्थी मित्रांनो 15 नोव्हेंबर पर्यंत आचारसंहिता या ठिकाणी लागण्याचे दाट शक्यता एक लक्षात ठेवा। नोव्हेंबर महिन्यामध्ये जे आचारसंहिता या ठिकाणी लागणार आहे आणि आचारसंहितेमध्ये जे फॉर्म वगैरे चालू नसते एक लक्षात ठेवा कोणतेही। तर समोर जे आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जसं जिल्हा परिषद झालं, पंचायत समिती झालं, महानगरपालिका झालं, आणि अशातच जे विद्यार्थी मित्रांनो हे नोटीस या ठिकाणी आलेलं आहे एक लक्षात ठेवा। तर ही जे या ठिकाणी चुकीचं या ठिकाणी वाटत आहे, कारण की अजूनही जे कायच्यातच काही नाही, कारण की ऑफिशियली वेबसाईटवर काही या ठिकाणी आलेलं नाही एक लक्षात ठेवा। कोणतेही जाहिरात ऑफिशियल वेबसाईटवर आलेली नाही आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपली पोलीस भरती जे विद्यार्थी मित्रांनो लवकर निघणारच आहे एक लक्षात ठेवा। तर समोर जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका झालं, तर भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते की सर पोलीस भरती कधीपर्यंत निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा। तर मेन तुम्हाला याबद्दलच तुम्हाला सांगून देतो, पोलीस भरती जी निघणार आहे तर ह्या निवडणुका झाल्यावर या ठिकाणी निघणार आहे, कारण की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका ह्या निवडणुका झाल्यावर जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। 15,000 जागांसाठी 15,000 प्लस जागांसाठी भरती निघणार आहे। तर जवळपास जानेवारी, फेब्रुवारी, मार्च ह्या 3 महिन्यामध्ये कधीही या ठिकाणी येण्याची दाट शक्यता एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। आता पोलीस भरतीमध्ये जर आपण ग्राउंड पाहिलं तर पोलीस शिपाई झालं, पोलीस कारागृह झालं, पोलीस बॅट्समन झालं, यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग 20 मार्कासाठी, गोळा फेका 15 मार्कासाठी, 100 मीटर रनिंग 15 मार्कासाठी, अशा प्रकारे 50 मार्काचं ग्राउंड असणार आहे। आणि महिला उमेदवारांचं जे ग्राउंड आहे पोलीस शिपाई झालं, पोलीस कारागृह झालं, पोलीस बॅट्समनमध्ये झालं, तर 800 मीटर रनिंग 20 मार्कासाठी, गोळा फेका 15 मार्कासाठी, 100 मीटर रनिंग 15 मार्कासाठी, अशा प्रकारे यामध्ये 50 मार्काचं ग्राउंड आहे। त्याचबरोबर चालकचं पद आहे, चालक पदामध्ये जर आपण पाहिलं चालक पदामध्ये 20 मार्कासाठी गोळा फेक आहे पुरुष उमेदवारांसाठी, आणि 1600 मीटर रनिंग 30 मार्कासाठी, अशा प्रकारे 50 मार्काचा ग्राउंड चालकचा असणार आहे। आणि महिला उमेदवारांसाठी तर आपण चालकचा जर ग्राउंड पाहिला 800 मीटर रनिंग 30 मार्कासाठी आणि गोळा फेक 20 मार्कासाठी, अशा प्रकारे 50 मार्काचा ग्राउंड चालक पदामध्ये महिला उमेदवारांचा होणार आहे। आणि SRPF मध्ये जर पाहिलं तर SRPF मध्ये 100 मार्कासाठी ग्राउंड असते, ज्यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी हे ग्राउंड असते एक लक्षात ठेवा, ज्यामध्ये 5 किलोमीटर रनिंग आहे। 25 मिनिटांमध्ये जर रनिंग मारले आपण तर आपल्याला 50 मार्क भेटते आउट ऑफ, आणि गोळा फेक 25 मार्कासाठी, 100 मीटर रनिंग 25 मार्कासाठी, अशा प्रकारे 100 मार्काचं ग्राउंड SRPFचं असते। आणि SRPFचं जर आपल्याला ग्राउंड पास व्हायचं असेल तर 90च्या वरती मार्क पडले पाहिजे, तेव्हा कुठे चान्सेस राहते की आपण ग्राउंड पास झालो व पेपर आपल्याला भेटणार आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि उंचीचा जर आपण विचार केला तर बाकी पदामध्ये बॅट्समन पदामध्ये उंची खूप कमी लागते मुलांसाठी आणि मुलींसाठी, जे पोलीस शिपाई, पोलीस कारागृह आहे, त्याचबरोबर पोलीस चालक आहे, यामध्ये उंची 165 सेंटीमीटर, महिला उमेदवारांसाठी उंची 155 सेंटीमीटर, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। आणि जे SRPFचं पद आहे SRPF मध्ये जे उंची लागते तर SRPF मध्ये 168 सेंटीमीटर उंची लागते, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपल्या यामध्ये भरली पाहिजे। तर हे सर्व ग्राउंड झाल्यानंतर पोलीस भरतीमध्ये आपलं काय असते, यामध्ये पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते, सामान्य ज्ञान आणि करंट अफेअरचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, त्याचबरोबर मराठी व्याकरणचे 25 प्रश्न आणि गणिताचे 25 प्रश्न, अशा प्रकारे 100 मार्काचा पेपर राहते आणि 90 मिनिटाचा टाइम आपल्याला पेपरसाठी भेटते, नेगेटिव्ह मार्किंग नसते। तर 100च्या 100 प्रश्नावर आपल्याला टिक करून यायचं आहे, अशा प्रकारे संपूर्ण निवड प्रक्रिया आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा आणि आपल्याला अभ्यास काय करायचा आहे, जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे तर ते वाचा, कारण की तेच प्रश्न ज्या पेपरला रिपीट येणार आहे। पोलीस भरतीमध्ये जे झालेले प्रश्नपत्रिका संच आहे तेच जे पेपरला रिपीट या ठिकाणी येते। आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।